नमस्कार, मी मनाली आणि आपण पाहताय 2019चा हा महासंग्राम। तर आज लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्याचं मतदान होते, त्यामुळे देशभरामध्ये लोकशाहीचा उत्सवच आपल्याला पाहायला मिळतोय। जर आपण एक नजर टाकली तर देशभरात 1 वाजेपर्यंत 25.49% मतदान पार पडलेलं आहे। अजूनही मतदार राजांनी आपला मतदानाचा हक्क बजावा। त्याचबरोबर एक नजर टाकूयात आकडेवारीवर, तर महाराष्ट्रात 18.21% मतदान झालं आहे, गोव्यामधनं 28.19%, तर गुजरातमध्ये 25.50% मतदान झालेलं आहे। कर्नाटकात पाहिलं तर 22.77% मतदान आहे। ही एकूण आकडेवारी आता दुपारी 1 वाजेपर्यंतची आहे। केरळमध्ये 28.78%, तर पश्चिम बंगाल इथे 35.39% मतदान पार पडलेलं आहे। आसाममध्ये सुद्धा 42.35% मतदान दुपारी 1 वाजेपर्यंत झालेलं आहे। ही चांगली आकडेवारी म्हणावी लागेल। अजून आपला अर्धा दिवस बाकी आहे, त्यामुळे ही आकडेवारी निश्चितच वाढणार आहे। बिहारमध्ये देखील 25% मतदान झालेलं आहे, तर ओडिशामध्ये 18.58%, उत्तर प्रदेश जिथून सगळ्यात जास्त मतदार राजा जो आहे त्याचा कौल पंतप्रधानासाठी महत्त्वाचा ठरणार आहे ते म्हणजे उत्तर प्रदेश, तिकडे 22.39% मतदान झालेलं आहे। तर जम्मू काश्मीर इथे 4.72% अवघं मतदान झालंय। त्रिपुरामध्ये सुद्धा 29.54% मतदान पार पडलंय। छत्तीसगडमध्ये 29.48%, तर दादरा नगर हवेली इथं 21.62% मतदान झालेलं आहे। दीव दमणमध्ये सुद्धा 23.93% मतदान पार पडलेलं आहे। दुपारी 1 वाजेपर्यंतची ही आकडेवारी आहे। तिसऱ्या टप्प्याचं मतदान देशभरामध्ये होतंय आणि एकूणच आतापर्यंत जर पाहिलं तर 25.49% मतदान दुपारी 1 वाजेपर्यंत पार पडलेलं आहे। आणि निवडणुकीचं महाकव्हरेज आमच्या सगळ्या प्रतिनिधींसोबत आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत। आपण हे जे दृश्य आता पाहतोय ती म्हणजे आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झालेली आहे। तिसऱ्या टप्प्याचं मतदान आहे आणि सगळ्या दिग्गजांनी सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। अहमदाबाद येथून आपण पाहतोय अमित शहा यांनी त्यांच्या पत्नीसोबत मतदान केलेलं आहे, तर गुजरातमध्ये आपण पाहिलं तर हार्दिक पटेलने सुद्धा मतदानाचा हक्क बजावलेला आहे। तर उत्तर प्रदेशातील रामपूर येथे सुद्धा मुफ्तार अब्बास नक्वी यांनी सुद्धा मतदान केलेलं आहे, तर केरळमधून शशी थरूर यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय। त्याचबरोबर धर्मेंद्र प्रधान यांनी ओडिशा येथून मतदान केलेलं आहे, तर केरळमधून मोहनलाल यांनी सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावण्यापूर्वी ते आपल्या आईला भेटले, आईचा आशीर्वाद त्यांनी आपल्या घेतलेला आहे आणि त्यानंतर जीपमधून मोठी भव्य दिव्य रॅली सुद्धा त्यांनी काढण्यात आलेली होती। मतदानासाठी ते जेव्हा निघाले तेव्हा आईचा आशीर्वाद घेतल्यानंतर या रॅली आणि कार्यकर्त्यांसह ते मतदान केंद्रावर पोहोचले। एका चिमुकलीसह ते आपल्याला तिथं रांगेत उभे असताना सुद्धा दिसत आहेत आणि त्याचबरोबर त्यानंतर त्यांनी आपलं मतदान केलेलं आहे, मतदानाचा हक्क बजावलाय आणि मतदार राजाला मतदान करण्याचं आवाहन सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेलं आहे। तर आपण ही दृश्य पाहतोय, ही सकाळची दृश्य आहेत, ती म्हणजे पंतप्रधान मतदानासाठी गुजरातमध्ये जेव्हा दाखल झाले त्यांनी मतदान करण्याआधी गांधीनगरमध्ये आपल्या आईची भेट घेतली। आपण पाहतोय आईची भेट घेतली, त्यावेळेला आईचा आशीर्वाद त्यांनी घेतलेला आहे, गोड सुद्धा आईला भरवलेला आहे आणि त्यानंतर ते घराबाहेर पडले आणि रॅलीमध्ये सहभागी झाले आणि त्यानंतरच त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय। पण ही दृश्य आहेत, ही सकाळची गुजरातमधली गांधीनगरमधली आपल्या नरेंद्र मोदी यांच्या आईसमवेतची ही दृश्य आपण पाहतोय आणि आईचा आशीर्वाद घेतल्यानंतरच ते मतदानासाठी बाहेर पडले। मतदान केंद्रावरची ही दृश्य आहेत, पंतप्रधानांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। मतदान केंद्रावरची ही दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। गुजरात गांधीनगर येथून पंतप्रधानांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय। त्यांच्यासोबत अमित शहा सुद्धा तिथे होते, आपल्या पत्नीसोबत अमित शहा उपस्थित होते आणि त्यांनी देखील मतदानाचा हक्क बजावलाय। इस लोकतंत्र के पर्व में अभी जहां जहां मतदान बाकी है, पूरे उमंग उत्साह और एक उत्सव के रूप में सब मतदान करें
मतदान किसको करे किसको न करे, भारत का मतदाता जितना समझदार है, नीर क्षीर का विवेक जानता है, नए मतदाताओं को मैं विशेष आग्रह करूंगा कि वे 100% मतदान का संकल्प करें और मतदान करें। तर आपण पाहतोय देशभरामध्ये आज तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेसाठी मतदान होत आहे आणि आतापर्यंतची जर आकडेवारी पाहिली तर एकूण 25% मतदान देशभरात पार पडलेलं आहे। उत्तर प्रदेशमध्ये मुरादाबाद इथं भाजप कार्यकर्त्यानं एका निवडणूक अधिकाऱ्याची अक्षरशः धुलाई केली आहे। मतदानादरम्यान सपाला मत द्या, सपाची निशाणी असलेल्या सायकलचं बटन दाबा असं निवडणूक अधिकारी मतदारांना सांगत असल्याचा भाजप कार्यकर्त्यांचा दावा आहे आणि त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी हाणामारी केल्याचा आरोप होते आणि या ठिकाणी HT हसन सपाचे उमेदवार असून इम्रान प्रतापगडी काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहेत, तर भाजपचे कुंवर सर्वेसिंग हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। 2014 साली ते याच ठिकाणाहून निवडून आलेले उमेदवार आहेत। तर आपण पाहतोय भाजप कार्यकर्त्यांनी निवडणूक अधिकाऱ्याची धुलाई करतानाची ही दृश्य आहेत मुरादाबाद इथली। त्याचबरोबर गुजरातमधल्या गांधीनगर मतदारसंघामधील शहापूर इथं लालकृष्ण अडवाणी यांनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावलाय। गांधीनगर इथून यंदा भाजपनं अमित शहा यांना उमेदवारी दिली आहे। अडवाणी हे यापूर्वी गांधीनगर इथून भाजपचे खासदार होते आणि त्याच ठिकाणांहून आता अमित शहा निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर लालकृष्ण अडवाणी यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। त्यांनी मतदान